त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जशाच तसं उत्तर त्याने सांगितलं. आता दोस्त असती दुश्मनाशी दोस्ती, ठीक आहे, मी म्हणलो होतो तर 10 वर्ष झाल्या, पण काही लोकांना म्हणून सांगितलं कुत्र्यासारखं भुकले निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात. अरे तुला 5 कोटीचं काम केलं, तुला गावात सरपंच केलं, पांढरीला काय झालं, एका दिवसात बंद हा कार्यकर्ता पंचायत समितीत ठोकला, घरी जाऊन ठोकला. आता नीट राहा बाबा, नीट राहा. असे 100 नाही झाले ना, ते जागे कर्मचारी होते, सगळे काढले होते, वाळू चोरायला मदत करणारे मंडळ अधिकारी बदलले. काही शिक्षक तिथंच ठेवायचे, प्रचार करायचे, शाळेत महिन्याला पदावर शाळेत जात नाही, रोज लगेच पंचायत समितीच्या करणार, बैठक शिक्षण अधिकाऱ्याने करणार, शिक्षण अधिकाऱ्याने करणार, काम छोटे दिल्ली हवं. पक्षात तुम्हाला काय करतात, शाळेत लोक सोडून द्यायचे. एकही शिक्षक गावातला इकडे तिकडे फिरता कामा नाही. शालेय शिक्षण अधिकारी, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सरपंच आहे. एखादा शिक्षक शाळा सोडून राजकारण करत असेल तर शालेय शिक्षण समितीचा अध्यक्ष सरपंच असतो. त्याच्या ऑप्शनने बघा, ऑप्शन करा, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस शाळेत आला नाही, त्याची काही चाकरी करा, त्याचा पगार तुम्ही करा. ते सरपंच अधिकार आहे. नीट शाळा चालल्या पाहिजे, कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी थोडीच काम करायचं. मी इथून कलेक्टरला फोन लावतो, तुम्ही तिथे जाऊन बसा, तिथे तुला जाऊन बसा. मी फोन लावतो, कलेक्टर साहेब काय झालंय, त्याच्या पाण्याचं काय झालं, तिथं ट्रान्सफॉर्मर लावलं, म्हणजे कोणत्याही खताचं काम असेल तर माझा फोन केला की तिथे उठून उभा राहा.